सर्वांना जय शिवराय। वृक्ष आहे धरतीचे भूषण, ते करते दूर प्रदूषण, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण मागील 3 वर्षापासून वृक्ष लागवड करत असतो। मात्र बऱ्याच ठिकाणी काय होतं, आपल्याला रोज तिकडे जाणं शक्य होत नाही, त्यामुळे कधी कधी झाडं सुकायला होतात। हे बघा, त्याला थोडीशी पाण्याची कमी पडली, तर त्यामुळे आपण आता यावर्षी नवीन एक पद्धत आयोजली आहे। आपण अशी मडके वगैरे ठेवणार आहोत, जेणेकरून ते मडकेचं पाणी हळूहळू ते झिरपत राहील आणि याचा आणखीन एक फायदा होईल। मी बघितलं इकडे पक्षी येतात आणि त्या पक्ष्यांना सुद्धा याच्यातलं पाणी प्यायला मिळेल, हा आपला एक उद्देश आहे। त्यामुळे आपण याच्यात आता मडके ठेवून हे पण ठेवणार आहोत। आता सगळ्या ठिकाणी मडके ठेवून आपल्याला शक्य नाही, कारण काय होतं, हे मडके खूप महाग आहेत आणि तेवढं सध्या आपलं आर्थिक परिस्थिती तेवढी हे नाही आहे की आपण एवढं खर्च करू शकतो झाडांसाठी। पण आपल्या परीने होईल तेवढं आपण प्रयत्न नक्कीच करत आहोत की झाडं वाचवण्याची, झाडं जगवण्याची, आणि ते आपण सातत्य ठेवलं आहे आणि नेहमीच झाडं जगवण्यासाठी होईल तेवढे आपण प्रयत्न करणार आहोत आणि करूसुद्धा। आता इथे पक्षीसुद्धा येतील। याच्यातून आपला डबल फायदा होणार आहे, पक्षीसुद्धा पाणी पितील आणि झाडांना सुद्धा याच्यातून पाणी मिळणार आहे। त्यामुळे आपण हा एक नवीन प्रयोग केला आहे आणि बघू आता यावेळेस आपण अशी नाहीत पण छोटी छोटी मडकी घेतली आहेत 20-22, की ज्या भागात आपण रोज जाऊ शकत नाही त्या झाडांना आपण ही सर्व मडके लावणार आहोत, झाडे जगवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता याच्यात आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे, पक्ष्यांना सुद्धा आणि झाडाला सुद्धा।